पुढे जाऊ। 2 चिमुकल्यांचा मृतदेह खांद्यावरती घेऊन आई वडिलांनी 15 किलोमीटर पायपीट केलेली आहे। गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातल्या येरागड्डा गावातला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। चिमुकल्यांना ताप भरल्यानंतर उपचारासाठी डॉक्टर ऐवजी पुजाराकडे नेलं गेलं। चिमुकल्या भावंडांचा काही तासांच्या अंतराने संशयास्पदरित्या मृत्यू झाला। मृत्यूनंतर आई वडिलांनी रुग्णालय गाठलं, पण उशीर झालेला होता। शववाहिका उपलब्ध नसल्यामुळे मृतदेह खांद्यावर घरी नेण्याची वेळ या आई वडिलांवरती आली आहे। अत्यंत दुर्दैवी असा हा सगळा प्रकार आहे। गडचिरोलीमधून ही बातमी समोर येते। मृत्यूनंतर आई वडिलांनी अखेर रुग्णालय गाठलं, मात्र शववाहिका उपलब्ध नसल्यामुळे त्यांना खांद्यावर घेऊन पायपीट करावी लागली। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी आशिष अग्रवाल सध्या गडचिरोलीवरून आपल्या सोबत आहेत। आशिष, अत्यंत संतापजनक असा हा सगळा प्रकार। गुरु, नक्कीच आदिवासी बहुल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आजही बहुतेक नागरिक जे आहेत ते अंधश्रद्धेला बळी पडत असून गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुका अंतर्गत येत असलेल्या येरागड्डा या गावातील 2 चिमुकल्यांना तापाच्या उपचारासाठी डॉक्टराऐवजी पुजाऱ्याकडे नेण्यात आले आणि त्या चिमुकला भावंडाचा काही तासाच्या अंतरानेच एक संशयास्पद मृत्यू झाला असल्याची खळबळजनक घटना जी आहे गडचिरोली जिल्ह्यात घडलेली आहे। त्यानंतर त्या आई वडिलांनी जिमलगट्टा आरोग्य केंद्रात पत्ती गावातून आपल्या दोन्ही चिमुकल्याला नेले, परंतु त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले आणि वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती। तर देचलीपेटा येथून रुग्णवाहिका आणून देण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केला, परंतु त्यांनी नकार दिला आणि तब्बल 15 किलोमीटर ते चिखलाच्या रस्त्याने पायवाट करून त्यांनी ते 15 किलोमीटर अंतर गाठले। मुख्य म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात काही नेते आणि प्रतिनिधी असं म्हणत आहेत की गडचिरोली जिल्ह्याचा खूप विकास झालेला आहे, परंतु अजूनही काही नदी नाले याच्यावर पूल नाही, रस्त्याची खूप दुरावस्था झाले असल्याचे दिसून येत आहे। गुरु, बरोबर, पुरोगामी महाराष्ट्राला, पुढारलेल्या महाराष्ट्राला लाज आणणारी अशी घटना म्हणून याकडे बघावं लागेल। धन्यवाद आशिष या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।